नमस्कार. सिनेमाचे दिवस या मालिकेचा 28वा भाग. मागच्या भागात आपण नागपूरच्या पुरस्कार समारंभाचा वृत्तांत पाहिला आणि नशिबांची वाटचाल पुढे थोडी चालू राहिली कशी ते आपण बघणार आहोत. निर्माते सुपरहिट सिनेमाचा महोत्सव साजरा करतात, तर आपण नशिबांना पुरस्कार मिळाले तरी बॉक्स ऑफिसवरील त्याचे अपयशसुद्धा का साजरे करू नये असा विचार माझ्या मनात आला. या निमित्ताने आपले काय ठोकताळे चुकले याची चर्चा होईल व ती बोधप्रद ठरेल असेही मला वाटले. शिवाय सर्वाबद्दल या निमित्ताने कृतज्ञताही व्यक्त करता येईल असाही विचार केला. पुण्यात रविराजवरच गेट टुगेदर ठेवले, मात्र यावेळी निमंत्रणाची सर्व सूत्रे मी माझ्याकडे ठेवली होती. अण्णासाहेब, वैद्यसाहेब, सुधीर मोघे, आनंद मोडक, मोहन जोशी, राहुल सोलापूरकर हे कलाकार, तंत्रज्ञ आणि पुण्यातील मित्र झाले मोजकेच सिनेपत्रकार एवढ्यानंच बोलवले होते. सर्वजण आल्यावर प्रत्येकाने म्हणजे पत्रकारासह आणि कलाकार आणि तंत्रज्ञानासह प्रत्येकाने सिनेमा चालण्याची कारणे सांगावी अशी मी विनंती केली. अशा तऱ्हेचं कोणी केलेलं नव्हतं गेट टुगेदर, ते बहुधा पहिलंच असेल. पण मला असं वाटत होतं की नक्की आपला अंदाज कुठे चुकला ते पाहावं तरी ना. शेवटी झालेल्या गोष्टीला काही इलाज नसतो, पण पुढच्या वेळेला सुधारणा करता येते. मी पुढच्या वेळेला काढला सिनेमा तर, पण तरी एक त्याला आपण म्हणतो की पोस्टमॉर्टम केलेलं बरं. सर्वजण आल्यावर प्रत्येकाने सिनेमा न चालण्याची काय सांगावी विनंती केली. अण्णासाहेबांचा अपवाद वगळता सर्वांनी मूळ गोष्टीतील मुख्य ताकदवान प्रवाह मालक, मालकीणबाई व मोलकरी यांच्यातील नैतिक संघर्षाचा होता. पण पुढे मुलाच्या प्रेमप्रकरणाला अवास्तव महत्त्व दिल्यामुळे मूळ कथा मागे पडली आणि त्यामुळे सिनेमाची पकड सुटली असे मत व्यक्त केले. मोहन जोशीला अनेकदा आग्रह करूनही तो प्रत्येक वेळी नाही मी काय साहेब नवीन आहे, माझा पहिलाच सिनेमा, मी काय सांगणार असे विनयाने म्हणून विषय टाळत राहिला. चर्चा होत होत बैफर रंगत गेल्यावर अर्धा पाऊण तास झाला आणि मग एकदम त्याला स्फूर्ती आली. त्याने खुर्ची उचलून अण्णासाहेबांसमोर नेली आणि म्हणाला, मी स्पष्ट बोलतो, कोणाला राग वगैरे आला तर माफ करा. अण्णासाहेब, तुम्ही आमच्या मुख्य भूमिका सोडून तुमचा मानसपुत्र नंबर 2 नितीशच्या भूमिकेच्या प्रेमात पडलात. त्याचे सीन्स वाढवत नेले, तेथेच कथेचा बॅलन्स गेला आणि मग हे असे अपयश आले. मोहन सणकून बोलत होता. आम्ही त्याला थांबवायचा प्रयत्न केला, पण आता मोहन थांबायला तयार नव्हता. बोला ना, मी म्हणतो तसं झालं की नाही, त्यामुळे पिक्चरची वाट लागली ना, असे त्याचे प्रश्न चालत राहिले. अण्णासाहेब निवृत्त झाले. असे कोणी स्पष्ट बोलेल हे त्यांच्या कल्पनेच्या पलीकडचे होते आणि मोहन आंतरिक उमळ्याने खरे तेच बोलत होता हे सर्वांना पटत होते. मी म्हटले की निर्माता म्हणून मी त्यात थोडा दोषी आहेच की. अशा चर्चेनंतर मग शेवटी सुधीर व राहुलने मोहनची समजूत घातली. आता झाले ते गंगेला मिळाले, आपण सगळ्यांनीच यातून बोध घ्यायचा एवढे. मोहनही शांत होत गेला आणि मग जेवण सुरळीत पार पडलं. असंच एक गेट टुगेदर मी मुंबईतही केलं. तेव्हा मुंबईतले वैद्यसाहेब, सूर्यकांत लवंदे, उषा नाडकर्णी, अलका कोबल, चंदू परखे वगैरे होते. उदयदादा लाडने विशेष निमंत्रित होते. तेथे अर्थात पुढे गंभीर चर्चा वगैरे नव्हती, तर फक्त मजेच्या गप्पाच झाल्या. उदयलालांच्या रंगत संगतलाही माझ्याबरोबरच 3ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे नागपूरच्या त्या भेटीत आमचा परिचय आणखीन दृढ झाला होता. या काळात दूरदर्शनवर महाभारत ही मालिका सुरून लोकप्रिय होऊ लागली होती. नितीश भारद्वाजची त्यातील श्रीकृष्णाची भूमिका सर्वांनाच खूप आवडत होती. त्यामुळे वेगवेगळ्या नगरात आणि महानगरात त्याच्या हस्ते उद्घाटने, सत्कार यांच्या बातम्या व फोटोही सर्वत्र झळकत होते. त्याच्या लोकप्रियतेचा तरी नशिबांना फायदा होईल असे वाटल्याने आम्ही तो परत काही ठिकाणी लावला. त्यासाठी नितीशचा फोटो, 6 पुरस्कार वगैरेसह नवीन पोस्टर छापून प्रसिद्ध केली. सातारला तो पुन्हा लावताना नितीशला विनंती केलं तर स्वतः आला. उघड्या जीपमधून आलेल्या नितीशचे श्रीकृष्ण म्हणून समस्त सातारकरांनी रस्त्यावर तुडुंब गर्दी करून स्वागत केले. आजूबाजूच्या माताभगिनी तर त्याचे दोन्ही हात जोडून दर्शन घेतले. पण याचा सुपरिणाम नशिबांच्या गर्दीवर मात्र दुर्दैवाने काही दिसून आला नाही आणि त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद नेहमीप्रमाणे 25 ते 55% एवढाच राहिला. त्या दिवशी नितीश भारद्वाजला मी घरी चहाला घेऊन आलो. भाऊकांनी माझे सिनेमे पाहिले नव्हते, पण महाभारत मालिका मात्र ते चुकून होते. त्यामुळे त्यांनी नितीशचे मनापासून स्वागत केले. नितीशचं वागणं नेहमीच आदरशीर असायचं. त्याने आईला व भाऊकांना वाकून नमस्कार केला. भाऊकाका म्हणाले, तुमचं श्रीकृष्णाचे काम फार सुंदर आहे हो. खरोखर श्रीकृष्ण कसा असेल तर तुम्ही दाखवता तसाच असेल अशी खात्री वाटते. नितीश म्हणाला, तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आहेत आणि देवाची कृपा आहे.
अशा बोलण्यात भाऊकांनी हळूच नितीशला एक प्रश्न विचारला. तुमचे महाभारतातील काम उत्तमच आहे, पण तुमचा पोटापाण्याचा चरितार्थाचा व्यवसाय काय? त्यांच्या या प्रश्नावर नितीशची आणि माझी दोघांची अवस्था हसता येईना आणि हसू आवरता येईना अशी झाली. नितीशला काय उत्तर द्यायचं सुचेना. मग मीच भाऊकांना सांगितलं, भाऊका तो व्हेटरनरी सर्जन झालं, उच्च शिक्षित आहे, पण अभिनय हाच त्याचा व्यवसाय आहे आणि त्यातून त्याला भरपूर उत्पन्न मिळतं, आपल्या कल्पनेपेक्षा जास्त. हे ऐकल्यावर भाऊका समाधाने म्हणाले, म्हणजे चांगलं चाललंय तर चला, आम्हाला तर समाधान आहे. पुढे नितीश राजकारणात पडून खासदारी झाला, पण त्यालाही हा संवाद आज सुद्धा निश्चित आठवत असेल. राष्ट्रीय पुरस्कारासाठी आम्ही नशिबान पाठवला होता, पण त्यावर्षी मराठी भाषेतील कोणताच चित्रपट पुरस्कार योग्य नाही असा निर्णय झाला. अधिक सखोल चौकशी केल्यावर नशिबांच्या तेथील स्क्रीनिंगच्या वेळी मराठीचे जे 2 परीक्षक होते त्यापैकी एकच हजर होते असे नंतर समजलं. म्हणजे एकूण एखाद्या नशिबांचं नशीब नव्हतं असं आपण समजू त्या राष्ट्रीय पुरस्काराने होते. आणि आपल्या मराठी लोकांचे जे परीक्षक म्हणून जातात त्यांचं दारिद्र्यसुद्धा. त्यानंतर महिन्याभराने चित्रपट महामंडळातर्फे सर्व पुरस्कार विजयांचा सत्कार मुंबईला रवींद्र नाट्य मंदिरात होता. मी त्यासाठी ते गेल्यावर सर्वांचीच त्या अन्यायाची चर्चा चालू होती, म्हणजे नशिबबंद झालेल्या अन्यायाची. महाराष्ट्राचे मंत्री तेव्हाचे नामदार अरुण गुजराती यांच्या हस्ते आणि मुंबईचे तेव्हाचे महापौर छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली देखणा कार्यक्रम झाला. अरुण गुजरातीसुद्धा माझे कॉलेजमधील वर्गमित्रच निघाले आणि छान गप्पाही झाल्या. समारंभ संपल्यानंतर आम्ही 10-12 जण एकत्र जेवायला गेलो आणि सांगलीचे निर्माते अण्णासाहेब गाडगे, आता अण्णासाहेब नाही आहेत, त्यांचा मुलगा आहे, यांच्या पंढरीच्या वारीला सामाजिक विषयाचा पुरस्कार होता, तेही बरोबर होते. बोलता बोलता चांगले चित्रपट केले तर पुरस्कार मिळतात, पण ते चालत नसल्याने तोटा येतो यावरून चर्चा सुरू झाली. अण्णासाहेब गाडगे म्हणाले, मंडळी, महाराष्ट्राची लोकसंख्या 7 कोटी आहे. तेव्हा 7 होती, आता कदाचित 10 कोटी झाले. आणि त्या 7 कोटीमध्ये आपण सिने निर्माते किती आहोत? फार तर 100 असू. म्हणजे आपली दुर्मिळ, गुणी व धाडसी जमात असल्याने आपण अल्पसंख्यच आहे. गावठी घोडी अनेक असतात, पण रेसचे घोडे दुर्मिळ असतात ना, तसे आपण रेसचे घोडे आहोत. रेसचा घोडा थकला तर तो काही टांग्याला जुंपत नाहीत. तसे आपण सिनेमात लॉस आला म्हणून काय लोखंडाचं दुकान काढणार आहे का? नाही, आपण पुन्हा नवीन सिनेमाच काढणार. असं बघा, एखादा लक्षाधीश व्यापारी मेला तर त्याची 2 ओळीची बातमीसुद्धा येत नाही, पण एखादा आपल्यापैकी निर्माता जाऊ दे, लगेच दूरदर्शनवर त्याची बातमी येणार, श्रद्धांजली वाहिली जाणार आणि शिवाय पुढच्या शनिवारी त्याचा सिनेमाही दूरदर्शनवर दाखवणार. काय बरोबर आहे की नाही? या त्यांच्या बोलण्यावर आम्ही सर्वांनीच मनापासून हसून दाद दिली. अण्णासाहेब गाडगे मध्यंतरी निवर्तले तेव्हा ती बातमी दूरदर्शनवर आली आणि शनिवारी पंढरीची वारी हा सिनेमाही दाखवला गेला. आज इतक्या वर्षांतरी मला त्यांचे बोलणे शब्दाच्या आठवत राहते आणि नशिबानंतर आपण पुन्हा चित्रपट काढले त्याची भविष्यवाणीच म्हटली पाहिजे असं वाटत राहतं. आता नशिबांचं सगळं वृत्तांत इथे संपतो आणि पुढच्या चित्रपटाचा धुमाकूळचा वृत्तांताला आपण चालू करूया. आयुष्यात एकदा तरी सिनेमा काढायचा अशी मनीषा बाळगणारे माझे आता 2 सिनेमा काढून झाले होते. पूर्वी सभा समारंभांना प्रमुख पाहुणा म्हणून जेव्हा मी जात असे तेव्हा नामवंत सल्लागार आणि सामाजिक कार्यकर्ते अशी माझी ओळख करून दिल्याची. त्यात आता चित्रपट निर्माते विरुद्ध नव्याने सामील झाले होते. सिनेमाबद्दल सर्वांना जास्त कुतूहल असल्याने कुठेही गेलो तरी आता पुढचा सिनेमा केव्हा अशी विचारणा हमखास व्हायची. आता एवढ्यात तरी तसा विचार नाही असे मी उत्तर दिले तरी लोकांना ते पटायचे नाही. मी उगीच आढ्यतेचा आणून बोलतोय, पण प्रत्यक्षात माझी गुप्तपणे नवीन सिनेमाची तयारी चालू असावी असेच त्यांना वाटत राहायचे. याचा अनुभव अनेकदा आल्यावर मी उत्तर बदलून नवीन पिक्चरच्या स्क्रिप्टवर काम चालू आहे असे द्यायला लागलो आणि ती थाप असून लोकांच्या लगेच पचनी पडू लागली. 1989च्या गणेशोत्सवाची तयारी झाल्यावर मला दिल्लीहून माझा मित्र कर्नल मोहन काकतीकरचा फोन आला. तो तेव्हा राष्ट्रपतींच्या सुरक्षा विषयात मोठ्या हुद्द्यावर होता. तो म्हणाला, अरुण, मी दिल्लीच्या महाराष्ट्र मंडळाच्या गणेशोत्सव समितीचा सेक्रेटरी आहे. त्या उत्सवात आम्ही चांगला मराठी सिनेमा दाखवायचा विचार करतोय, तर तू नशिबांची प्रिंट पाठवशील का? मी आनंदाने होकार दिल्यावर त्याने त्याचे मानधन किती द्यावे लागेल असे विचारले. मी म्हटले, माझा सिनेमा दिल्लीकरांनी आवर्जून मागून पाहावा एवढाच सन्मान मला पुरेसा आहे, मानधनाची काही गरजच नाही. मी त्याप्रमाणे प्रिंट पाठवली आणि नशिबान ते दाखवला गेल्यावर
दिल्लीकरांनी त्याचे कौतुक केले. मोहनकडे तेथीलच आणखी 2 मंडळांनी तो दाखवायची इच्छा प्रदर्शित केली आणि तेही शो झाले. मोहनने प्रिंट परत पाठवताना फोनवर आभार तर मानलेच, पण आता नवीन कोणता सिनेमा चालू आहे म्हणजे तो पुढच्या वर्षी आम्हाला इथे दाखवता येईल दिल्लीला, अशी विचार नाही केली. एकीकडे असा कौतुकाचा आग्रह चालू होता, तर दुसरीकडे सिनेक्षेत्रात वेगळाच प्रकार होता. त्यात कोणाची गाठ पडल्यावर नशिबांचा विषय हमखास निघे. त्यावर अरे रे, एवढा चांगला चित्रपट चालायला होता अशी हळहळ व्यक्त केली जाईल. अनेकदा त्या बोलण्यामागचा हेतू प्रांजळ असायचा, पण कधीकधी त्याला नकारात्मकतेचंही स्वरूप असायचे की मला वाईट वाटायचे. कोल्हापूरला मी स्टुडिओत गेल्यावर चक्कर मारायचो तेव्हा युनिटचे सर्वच लोक घेऊन पाया पडायचे आणि म्हणायचे, साहेब तुमच्यासारख्या चांगल्या निर्माता पिक्चर हिट व्हायला पाहिजे होता बघा. अहो आमचे पैसे बुडवणारे निर्माते पिक्चर चालत आहेत आणि तुमचा चालला नाही म्हणजे काय देवापाशी न्याय व्हावं का नाही. आता पुण्यात जरा ही स्टोरी घेऊन पिक्चर करावं, आम्ही समधी एका पायावर तयार आहे. त्यांचे बोलणे मनापासून असायचे. अशावेळी ज्याचे शूटिंग चालू असेल त्या निर्मात्या दिग्दर्शकांना मात्र त्या कामगारांची श्रद्धा बघून माझ्याबद्दल असूया वाटायची. मोहन जोशी, राहुल सोलापूरकर यांची गाठ पडली की त्यांचा आग्रह सुरू व्हायचा, आम्ही फुकट काम करू पण तुम्हाला यश मिळण्यासाठी पुन्हा एकदा भट्टी जमवा. वैद्यसाहेब तेव्हा चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणी होते. त्यांना कोल्हापूरला मीटिंग असली की ते परतताना सातारला येत आमच्या घरीच मुक्काम करीत. बहुकांच्या म्हणजे माझ्या वडिलांच्या सज्जन माणसांच्या यादीत त्यांचे नाव असल्याने बहुकांनाही त्यांचे आघात असते. फक्त ते वैद्यांना विचारीत, काय परत सिनेमा सुरू करत नाही ना. आणि वैद्यांनी नाही, कोल्हापूरहून परत जाताना सहज भेटायला थांबलो असे उत्तर दिले की मग तुमचे चालू दे असं म्हणून बहुका समाधाने हसत. अर्थात आमच्या गप्पामध्ये सिनेमा हाच विषय असे आणि नशिबांचे व्यावसायिक गणित कोठे चुकले याचाही उहापोह होत राहील. राज्य सरकारतर्फे गौरव झाला, वृत्तपत्रातून कौतुक आले, नंतर कोल्हापूरचा काही स्मिता पाटील स्मृती प्रेरणा पुरस्कार मिळाला, याचं मला समाधान होतंच. पण तरी बॉक्स ऑफिस फेल्युअर या बसलेल्या शिक्क्याची खंतही होती. माणसाच्या मनाची एक गंमत आहे की त्याला मिळालेल्या गोष्टीच्या बद्दलच्या आनंदापेक्षा न मिळालेल्या गोष्टीबद्दलचे दुःख जास्त वाटत राहते. सिनेसृष्टीत आम्ही मंडळी याला अपवाद नसतो. ज्यांचे चित्रपट खूप चालतात पण पुरस्कार कधीच मिळत नाही त्यांना वाटत असते की थोडा कमी चालला तरी हरकत नाही, पण त्याला पुरस्काराची राजमान्यता मिळावी. आणि दुसरीकडे आमच्यासारख्यांना भरभरून मिळालेल्या मानसन्मानाच्या आनंदाने तो चांगला चालला नाही याची खंत सतावत असते. म्हणजे काय म्हणायचं की अवॉर्ड ज्यांना रिवॉर्ड मिळतं तिकीट बारीवर त्यांना अवॉर्ड नाही म्हणून खंत असते, आणि आमच्यासारख्यांना अवॉर्ड मिळतात पण रिवॉर्ड मिळालं नाही म्हणून खंत असते. या वाटणाऱ्या अस्वस्थतेमुळे मला वाटायला लागले की आता एखादा भले फार उच्च दर्जाचा नसेल ना का पण चांगला चालणारा चित्रपट आपण करायला पाहिजे. वैद्यसाहेबांशी होणाऱ्या चर्चेतूनही या विचाराला चालना मिळाली आणि ठरले की इजा बिजा झाले तर आता तिजा म्हणून आणखीन एक चित्रपट करूया. लोकप्रिय चित्रपटांचा आढावा घेतला असे लक्षात आले की गंभीर नसलेले आणि 2 घटका हसत खेळत करमणूक करणारे चित्रपटच लोकांना आवडतात. विनोदी किंवा कॉमेडी या सर्वमान्य विशेषणाने घडल्या जाणाऱ्या लक्षा व अशोक सराफ या जोडीच्या अशा सिनेमांची तेव्हा लाटच होती. तेव्हा आपणही प्रेक्षकांना हसवण्याचे उद्दिष्ट ठेवून विषय कथा व कलाकार निवडायचे. अभिजाततेकडे दुर्लक्ष करायचं नाही पण फार लक्षही द्यायचं नाही. त्यातून करमणूक होईल पण तो अश्लील असणार नाही आणि द्व्यर्थी संवादी नसतील. शिवाय शहरी आणि ग्रामीण दोन्ही तऱ्हेच्या प्रेक्षकांचा ओढावा आणि ज्येष्ठ आणि तरुणांनी त्याचा आनंद घ्यावा असे उद्दिष्ट मनात ठेवले. त्या दृष्टीने लेखक म्हणून शिवराज गोडले यांचे नाव समोर आले. त्यांची विनोदी नाटके लोकप्रिय होती आणि नुकताच झालेल्या थरथराट या त्यांच्या पहिल्या सिनेमाने तुफान गर्दी खेचली होती. त्यातील टकलू हैवान हिट झालेली भूमिका राहुल सोलापूरकरनेच साकारली होती. गोडलेंशी माझी एकदा ओळख झाली होती पण फार परिचय नव्हताच, म्हणून राहुलच निरोप दिला आणि गोडल्यांना माझं भेटायचं ठरलं. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंचाचे गार्डन ही तेव्हा त्या सर्वांची पुण्यातल्या रोजच्या बैठकीची जागा होती. तेथे चहा पिता पिता आम्ही गोडले यांना माझा प्रस्ताव सांगितला. त्यांनी माझ्या आधीचे 2 चित्रपट पाहिले होते. त्या चित्रपटांना मिळालेल्या यशापयशाची कारणमीमांसा गोडले यांनी त्यांच्या मताने मला सांगितली. अजूनही मराठी प्रेक्षकांची बौद्धिक पातळी फार उंचावलेली नसल्याने थोडे रहस्य, हाणामारी आणि विनोदाची पखरण
अशीच कथा त्यांना आवडते असे आपले मतही त्यांनी सांगितले. अशा तऱ्हेच्या एका कथेचा त्यांच्या मनातील आराखडाही सांगितला. राहुल सोलापूरकी माझ्याबरोबर होता. मला व राहुलही तो आराखडा आवडला. लक्षा व अशोक ही विनोदी जोडी आणि खलनायक म्हणून राहुलला समोर ठेवूनच तो आराखडा तयार केलेले स्पष्ट दिसत होते. सर्वच कथाकल्पनेत एक करमणूक प्रधान चित्रपटाचे बीज जाणवत होते. मी तो पसंत असल्याचे सांगून त्यावरून पूर्ण कथा, पटकथा आणि संवाद लिहिण्याची गोरले यांना विनंती केली. ती त्यांनी मान्य केली. मानधनाचा विषय निघाल्यावर ते म्हणाले, तुम्ही 2 चित्रपट केले आहेत तेव्हा तुम्हाला कल्पना असेलच, त्याप्रमाणे योग्य ते मानधन तुम्ही द्या. राहुल समोरच हे सर्व बोलणे झाले. गोरले हे पूर्णवेळ लेखन करणार असल्याने आणि कथा त्यांच्या डोक्यात तयार असल्याने त्यांनी झपाट्याने काम पूर्ण करून मला 15 दिवसातच भेटायला येण्याचा निरोप दिला. पुण्यात संभाजी पार्कजवळ एका हॉटेलमध्ये आमची मीटिंग व वाचन ठरले. मी वैद्यसाहेबांनी बोलत होते, पण ते कामावर येऊ शकत नव्हते. गोरलेंचे सहाय्यक म्हणून सुनील नाईक हा हुशार धडपड्याकडून काम करत होता. तोही त्या वाचनाच्या वेळी हजर होता. गोरले स्वतः चांगले वाचक असल्याने त्यांचे वाचन खूप रंगतदार झाले. विनोद, रहस्य आणि थोडी हाणामारी यांचे मिश्रण झकास जमले होते. मी पूर्णपणे पसंतीची दाद दिली. त्यांनी मग दिग्दर्शक कोण असे विचारल्यावर मी वैद्यसाहेब असे उत्तर दिले. त्यांनी विरोध दर्शवला नाही, पण फार आनंदही व्यक्त केला नाही. विनोदी जाण असलेला तरुण दिग्दर्शक त्यांच्या मनात असावा असे मला जाणवले, पण माझा निर्णय ठाम होता. पितांबरोबर मी एकदा केलेला अन्याय पुन्हा वैद्यसाहेबांच्या बाबतीत होऊ देणार नव्हतो. लक्षा व अशोक हे मुख्य भूमिकेत हवेतच हे त्यांचे म्हणणे मलाही मान्य होते. संगीत ही चालू जमान्यातील उडत्या चालीचे हवे म्हणून अनिल मोहिले हे नाव वैद्यसाहेबांनी सुचवले होते. पुढची प्रगती होईल तशी कळवीन असे सांगून ते कथेचे बार घेऊन मी त्यांचा निरोप घेतला. निघताना माझ्या मते योग्य असलेले मानधन त्यांना देऊन तोही विषय पूर्ण केला. आता इथं थांबूया. आता या कथा काय होती आणि पुढचं काय काय धुमाकूळचं झालं हे भाग पुढच्या वेळेला. आज आपण इथेच थांबूया. तोपर्यंत उद्यापर्यंत नमस्कार.